अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाने तातडीने ही भटक्या विमुक्तांच्या जनगणनेच्या संदर्भातली ऑनलाईन एक छोटीशी कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. इथं गरज नाही की सर्व जे लोक हजर आहेत ते भटक्या विमुक्त जाती जमातीतील संबंधित असतील अशी. कदाचित ते अन्य जाती जमातीशी सुद्धा संबंधित असू शकतात. इथे समजून घ्यायचं आहे आपल्याला की भारतामध्ये जे अनेक प्रकारचे प्रवर्ग आहेत किंवा अनेक प्रकारच्या अनुसूच्या आहेत, तशीच एक अनुसूची भटक्या विमुक्त जाती जमातीची आहे का? हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि भटक्या विमुक्तांच्या जाती जनगणनेची खरंच आवश्यकता आहे का? अशा प्रकारची काही डिमांड आहे का? भटक्या विमुक्तांनी जाती जनगणना करण्याच्या विषयीची काही डिमांड केलेली आहे का? का डिमांड केलेली आहे? किंवा भटक्या विमुक्त जाती जमातीमधले अनेक ज्या जाती आहेत, त्या या बाबतीमध्ये मौन बाळगून आहेत का? त्या मौन बाळगून का आहेत? याविषयी सुद्धा आपल्याला आज या झूम कॉन्फरन्समध्ये विचार करता येईल. प्रथमतः 2006च्या एका मोठ्या घटनेकडे आपण वळूया. त्या काळच्या भारत सरकारने बाळकृष्ण रेणके या अभ्यासक असलेल्या व्यक्तीच्या गाईडन्स खाली एक आयोग नेमला होता. त्याचा रिपोर्ट 2008 मध्ये प्रकाशित झाला. त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे आपण नंतर पाहू, परंतु भटक्या आणि विमुक्तांच्या जाती जनगणनेची मागणी त्यांनी केलेली आहे. 2008 मध्ये मागणी केलेली होती का? तर त्याच्या आधीही खूपदा मागणी केलेली आहे. ते मागणी का केलेली आहे आपण हे जाणण्यासाठी 1990च्या आसपास थोडंसं जरा मागे सरकूया. भटक्या आणि विमुक्त या गटामध्ये 1990च्या आसपास म्हणजे 92 साली खरं तर, पण 90च्या आसपास धनगर आणि वंजारी या ओबीसीतल्या दोन मोठ्या जाती भटक्या आणि विमुक्ताच्या गटामध्ये टाकल्या गेल्या. यानंतर झालं असं की भटक्या आणि विमुक्तामध्ये ज्या 42 जाती होत्या सुरुवातीला, म्हणजे 1960 ते 1990 पर्यंत सरासरी म्हणूया आपण 90च्या काळापर्यंत असं म्हणूया, काटेकोरपणे नाही, परंतु 42 जाती होत्या असं साधारणतः आपल्याला दिसतं. 2 जाती 3 जाती इकडे तिकडे अजून पण होऊ शकतात. 45-46 सुद्धा जाती त्याच्यामध्ये 90च्या आसपास होत्या असं आपल्याला दिसतं. परंतु 1960च्या आसपास जेव्हा भटक्या आणि विमुक्त नावाचा एक गट किंवा एक कॅटेगरी तयार केली महाराष्ट्र सरकारने, ती कॅटेगरी केल्यानंतर अर्थातच या कॅटेगरीला किती टक्के आरक्षण द्यावं हा मुद्दा पुढे आलेला होता. पुन्हा मुद्दा तोच आहे की 1931 ते 1960 या 30 वर्षामध्ये काही जाती जनगणना झालेली नव्हती. जी झाली होती ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी झालेली होती. बाकी सर्व जाती जमातीची जातीनिहाय जनगणना भारत सरकार करत नाही आणि आजही करत नाही. मग आजचा जो मुद्दा आहे की भटक्या आणि विमुक्तांच्या जाती जनगणनेचे प्रश्न काय आहेत, म्हणजे काय म्हणणं काय आहे भटक्या आणि विमुक्तांच्या जाती जनगणनेच्या संदर्भामध्ये, तर आपण असं म्हणूया की 1960 साली महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जेव्हा 5.5-6% आरक्षण दिलं गेलं, ते कोणत्या जनगणनेच्या आधारे दिलं गेलं? ते खरं तर रॅन्डमली दिलं गेलेलं आहे, अंदाजित सांगितलं गेलेलं आहे. त्याचा पुन्हा आधार हा 1930-31च्या जाती जनगणनेच्या मध्ये या आजच्या म्हणजे 1960च्या काळामध्ये वडारी, कैकाडी, रामोशी, फाशे पारधी, नाथपंथी, बाबा, गोसावी, गिरी, पुरी, तन, भारती, गोंधळी, टकारी, उचल्या, म्हणजे 14 जे 1871च्या गुन्हेगार कायद्याने असलेल्या 14 जमाती महाराष्ट्रामध्ये होत्या आणि जवळजवळ 28 जमाती ह्या भटक्या जमाती होत्या. त्या 28 जमातीमध्ये विशेष करून भिक्षेकरी असलेल्या, भीक मागण्याशी संबंधित असलेल्या जमाती होत्या. परंतु नाथपंथी, डवरी, गोसावी महाराष्ट्रामध्ये किती आहेत याचा काही अंदाज किंवा आकडा नव्हता. किंवा 1931च्या पूर्वी सुद्धा जे जाती जनगणना होत होती त्या जनगणनेमध्ये सुद्धा आज भटक्या आणि विमुक्तामध्ये जे 250 पेक्षा जास्त जातीचा भरणा करून ठेवलेला आहे त्याची नावं सुद्धा नाहीत. गेल्या 10 वर्षामध्ये गवळी नावाची जात टाकली गेलेली आहे भटक्या आणि विमुक्तामध्ये. अशा
अनेक जाती टाकल्या गेलेल्या आहेत. बागडी नावाची पण जात गेल्या 5-10 वर्षामध्येच भटक्यांनी मुक्तपणे टाकली गेलेली आहे. अशा अनेक जातीचा भरणा होत होत आज रोजी भटक्या निमुक्तामध्ये 250 पेक्षा जास्त जाती जमातीचा भरणा झालेला आहे. म्हणजे 1960 साली 6% आरक्षण घेऊन हा समुदाय पुढे वाटचाल करत होता. परंतु 6% आरक्षणाचा आधार काय होता? जर जनगणना झाली नसेल तर आधार काय होता? तेव्हा 38 जाती होत्या भटक्या आणि मुक्त या गटामध्ये आणि पुढे 90 पर्यंत त्यात अनेक जातीची भरणा होत गेला आणि भटक्या आणि मुक्तामधल्या अनेक जातींनी मागणी केली की एकतरी ज्या जाती सदन आहेत, लोकसंख्येने जास्त दिसत आहेत, त्यांना आमच्यात टाकून आमच्या आरक्षणाचा लचका तोडला जात आहे. म्हणून काही नेत्यांच्या मागणीप्रमाणे या भटक्या आणि मुक्तामध्ये 4 गट केले गेले. 4 ग्रुप बनवले गेले. त्यामध्ये अ, ब, क, ड असे ग्रुप झाले. तर ज्या गुन्हेगार जमाती होत्या, माजी गुन्हेगार जमाती होत्या, त्यांना 3% आरक्षण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ठरवलं. याचा आधार काहीच नाही आणि 28 जाती असलेल्या आणि पुढे त्याचा फुगवटा 56 जातीपर्यंत जाऊन पोहोचलेल्या अशा जो एनटी ब वर्ग आहे, 56 जातीसाठी 2.5 म्हणजे 2.5% आरक्षण ठरवण्यात आलं. ह्याचा काहीच आधार नाही. याचं कोणत्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे नाही. एनटी क म्हणून जो एक धनगर वर्ग आला, एकच जात आहे त्याच्यामध्ये, त्यांना मात्र 3.5% आरक्षण दिलं गेलेलं आहे. एका जातीसाठी 3.5% आणि 56 जातीसाठी 2.5%. वंजारी हा एनटी ड मधला गट आहे, त्यासाठी 2% आरक्षण ठेवलेलं आहे महाराष्ट्र सरकारने. एका जातीसाठी 2% आणि 56 जातीसाठी 2.5%. अर्थात भटक्या आणि विमुक्तामध्ये भांडण लावून देण्याचा सुद्धा हा मोठा प्रयत्न काही राजकीय लोकांचा दिसतो आहे की ज्या राजकीय लोकांच्या त्या प्रेशरमुळं सरकारने जाती 14 आरक्षण 3%, जाती 56 आरक्षण 2.5%, जात 1 आरक्षण 3%, 3.5%, जात 1 आरक्षण 2%, असं म्हणून भटक्या आणि विमुक्तांना महाराष्ट्रामध्ये 11%चं आरक्षण आहे. हे आरक्षण देण्यासाठी जी टक्केवारी दिलेली गेलेली आहे त्याचा सेन्सस उपलब्ध नाही. ऑब्जेक्शन इथं आहे की याचा आधार काय? वंजारी या एनटी प्रवर्गातल्या एका जातीसाठी 2% आरक्षण दिलं गेलं असेल तर महाराष्ट्राची लोकसंख्या 14 कोटी आहे. तर या 14 कोटी लोकसंख्येमधलं मध्ये 2% यांचा जनगणनेमध्ये पॉप्युलेशन आहे का? आधार काही नाही. असू शकतं किंवा नसू शकतं. धनगर जात समूहाचं महाराष्ट्रातील पॉप्युलेशन ही 3.5% आहे का? असू शकतं किंवा नसू पण शकतं. बाबा, गोसावी, गिरी, पुरी, भारती, तन, बन, गोंधळी आणि बागडी आणि ज्या अन्य जाती आहेत, 56 जाती आहेत. या 56 जातीचं पॉप्युलेशन ही 2.5% आहे का? असू शकतं, नसू पण शकतं. पण लॉजिकली ते नसू शकतं. जास्त असण्याची शक्यता दाट आहे. कारण प्रत्येक गावामध्ये तुम्हाला गोसावी सदृश समुदाय सापडतो. प्रत्येक खेड्यात सापडतो. जिल्ह्यात, तालुक्यात सापडतो. प्रत्येक गावामध्ये मसनवाटा आहे आणि त्या मसनवाट्यासाठी मसनजोगी जमात आहे. त्याचं काहीच रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध नाही की किती लोक आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये मसनजोगी समुदायाचे. कोविडच्या कालखंडामध्ये या समुदायामधली पहिली मुलगी 10वी पास झाल्याची न्यूज सोशल मीडियावर आलेली होती आणि त्याच्या आधी 2-4 वर्ष साधारणतः 2015-16च्या आसपास या समुदायामधला म्हणजे मसनजोगी समुदायामधला एक युवक MA पास झाल्याची नोंद मिळते आपल्याला. मग या समुदायातलं समजा एक आपण घेतलं की मसनजोगी समुदाय, या मसनजोगी समुदायाचं किती पॉप्युलेशन आहे यांच्या उन्नयनासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला काय काय प्रकारचे आर्थिक स्रोत उभे करणे आवश्यक आहे. पॉप्युलेशनच्या शिवाय, पॉप्युलेशन काउंटिंगच्या शिवाय जनगणना म्हणजे मसनजोगी समुदायाची जनगणना केल्याशिवाय मसनजोगी समुदायाच्या साठी किती प्रकारची किती आर्थिक तरतूद करावी लागेल हे प्रश्न सुटणारे नाहीत. म्हणून जातनिहाय जनगणना असणे आवश्यक आहे. बार्टीने मला वाटतं पुन्हा अजून 5-10 वर्षाच्या पूर्वीच एक गोसावी नाथबाबा या समुदायाच्या विषयीचा एक रिसर्च पब्लिश केलेला आहे. कैकाडीवरचा पण एक रिसर्च पब्लिश केलेला आहे. त्याच्या अगोदर पण TRTIच्या म्हणजे ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूटने सुद्धा 12 भटक्या जातींच्यावरचा एक रिसर्च पब्लिश केला 1982 मध्ये. तर 1982च्या त्या रिपोर्टमध्ये सुद्धा भटक्या आणि विमुक्तांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीवर सूक्ष्म निरीक्षण नोंदवली गेलेली आहेत. आता या समुदायाचं आर्थिक उन्नयन करायचं असेल तर यांची एक्झॅक्टली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध असलीच पाहिजे. ढोबळ मानाने रॅन्डमली आपण मानलं की हे समुदाय जे आहेत
भटके आणि विमुक्त 90 पूर्वी हे 6% होते. ते आता 11%. धनगर आणि वंजारी आल्यामुळे ते 11% मानले गेलेले आहेत. पण एकूण भटके आणि विमुक्तांना महाराष्ट्र सरकारने 11%चं आरक्षण दिलेलं आहे. भारतीय लेव्हलला हे प्रमाण किती आहे? भारतामध्ये रेणके कमिशन आणि रेणके कमिशनच्या इम्प्लिमेंटच्या विषयी जे जाणीव जागृती भारतभर होत होती त्या काळामध्ये सांगितलं गेलं आहे की 1,000 पेक्षा जास्त भटके आणि विमुक्तांच्या जाती जमाती भारतामध्ये आहेत. आता यांचं पॉप्युलेशन काढण्याच्या विषयीचे सूत्र रेणके कमिशनने दिलेलं आहे की याची किती पॉप्युलेशन असेल, हे एकूण किती लोक आहेत भारतामध्ये. तर 1931च्या जनगणनेचा हवाला देऊन जाती वाढीची जी मात्रा असते, कशी जात वाढते, म्हणजे 1931 साली जर एकूण भारतामध्ये वडारी 1,00,000 असतील, तर त्यांची आता लोकसंख्या एवढी असण्याची शक्यता आहे. डवरी आणि गोसावी एवढे 31 मध्ये होते, 1931 मध्ये होते, तर त्याची आजची लोकसंख्या एवढी असण्याची शक्यता आहे. म्हणजे जात कशी वाढते, जातीचं पॉप्युलेशन कसं वाढतं याचं सूत्र घेऊन ते काढली गेलेली रॅन्डमली अशी आकडेवारी आहे. ती तेव्हा 2008 मध्ये त्यांनी 11 कोटीच्या आसपास भटके आणि विमुक्त भारतामध्ये होते असं म्हटलेलं आहे. 2016-17 मध्ये जे 2 मोठे रिपोर्ट आले, भिकू दादा गेदाते यांचा राष्ट्रीय अहवाल प्रकाशित झालेला आहे आणि कल्पना कन्नाबिरन यांनी सुद्धा भारतातल्या 8 राज्यांचा, दक्षिणेकडली 4 राज्ये आणि उत्तरेकडची 5 राज्ये अशा 9 राज्याचा अभ्यास करून त्याचं काही एक पॉप्युलेशन मांडायचा प्रयत्न केलेला आहे. पण अव्हरेजली आता जे चर्चा होते भारतामध्ये भटक्या आणि विमुक्तांच्या एकूण लोकसंख्येच्या विषयी, ती 25 कोटी ते 30 कोटीच्या आसपास असावी, असं या प्रवर्गाचे अभ्यासक असलेले किंवा या प्रवर्गाच्या संपर्कात असलेले किंवा या प्रवर्गाच्या विषयी सिम्पथाइज असलेले जे अभ्यासक आहेत, या अभ्यासकांचं जी म्हणणं आहे ती 25 ते 30 कोटी लोक भारतामध्ये भटके आणि विमुक्त या प्रवर्गामध्ये आहेत. थोडी गंमत याच्यातली अशी आहे की अनेक राज्यामध्ये भटके आणि विमुक्त हा प्रवर्ग नाही. मग ते त्या राज्याच्या ओबीसी किंवा एससी किंवा एसटी या 3 पैकी एका गटामध्ये टाकले गेलेले आहेत. कारण काही ठिकाणी ती ओपन गटात सुद्धा टाकले गेलेले आहेत. त्या राज्यातल्या त्या जातीची स्थिती म्हणजे भटक्या जातीची स्थिती काय आहे हे लक्षात घेऊन टाकलं गेलेलं आहे. म्हणजे बंगालमध्ये, बिहारमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये एवढ्यात काही बातम्या सुद्धा आलेल्या आहेत. जो एक सेन्सस रिपोर्ट काही राज्यांची सुद्धा आलेले आहे आणि काही राज्यांनी जातीनिहाय जनगणना करून घेतली. तर यात सर्वात वर्स्ट कंडिशन, सर्वात वाईट स्थिती जी आहे ती ओबीसी या प्रवर्गाची आहे असं सांगितलं गेलेलं आहे. पण ओबीसी प्रवर्गाची 1990 ला जेव्हा मंडल कमिशन मांडलं गेलं, तेव्हाही ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना करण्याच्या विषयीची एक मोठी मागणी भारतात सर्वत्र लावून धरली गेलेली होती. परंतु काही राजकीय पक्षांनी तिला नीट न्याय दिलेला नाही. राजकीय पक्ष कोणताही असो, पण ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणनेची जी डिमांड आहे, ती डिमांड लावून धरलेली नाही. मी इथं ओबीसीचं नाव घ्यायचं कारण असं आहे की भटके आणि विमुक्त हा जो गट आहे तो विशेष करून ओबीसी प्रवर्गामध्ये ढकलला गेलेला आहे. तो फार कमी प्रमाणामध्ये कालबिल्याची समजा जात आहे बंगाल, बिहार मधली, तर तिथे ते शेड्यूल कास्ट मध्ये आहे. काही ठिकाणी गोसावी जे महाराष्ट्रीयन गोसावी आहेत त्यांचे जे पूर्वज असतील ते पूर्वज, तर कर्नाटकमध्ये डवरी गोसावी या जातीचा गट जो आहे तो शेड्यूल ट्राईब मध्ये आहे. महाराष्ट्रातल्या नाथपंथी डवरी गोसावी समुदायातले जे काही नातेवाईक कर्नाटकमध्ये असतील तर ते शेड्यूल ट्राईब मध्ये आहे आणि महाराष्ट्रात मात्र ते भटक्या समुदायामध्ये आहे आणि हीच यादी केंद्रीय मध्ये ओबीसी मध्ये येते. विशेष करून ते ओबीसी मध्ये येतात. म्हणून मी भटकी मुक्त आणि ओबीसी असं दोन्ही कॉम्बिनेशन धरून बोलत आहे. हे का करतोय आपण? कारण रेणके कमिशननी किंवा अन्य प्रकारच्या कमिशननी हेच सांगितलं गेलेलं आहे की भारतामध्ये भटके आणि मुक्त हे लोक, जे भटके लोक आहेत, हे कोणत्या का गटामध्ये असे ना, समजा शेड्यूल ट्राईब मध्ये आहेत, समजा शेड्यूल कास्ट मध्ये आहेत, समजा ओबीसी प्रवर्गात आहेत आणि समजा ओपन गटामध्ये आहेत, तर सर्वात वर्स्ट कंडिशन, सर्वात वाईट स्थिती, सर्वात वाईट अशी आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती ही भटक्या आणि मुक्तांची आहे. म्हणजे कर्नाटकमध्ये असलेला गोसावी हा शेड्यूल ट्राईब मध्ये येतो, पण शेड्यूल ट्राईबची एकूण स्थिती, कर्नाटक मधल्या शेड्यूल ट्राईबची एकूण स्थिती
त्यात सर्वात वाईट कंडिशन ही कर्नाटक मधल्या गोसाव्यांची आहे. हिमालयच्या प्रदेशामध्ये हाच गोसावी शेड्यूल ट्राईब मध्ये येतो. तर हिमालयामध्ये एकूण ज्या शेड्यूल ट्राईब मध्ये कास्ट असतील तर त्या सर्वात जास्त वर्स्ट कंडिशन, इकॉनॉमिकल आणि सामाजिक वर्स्ट कंडिशन ही तिथल्या गोसाव्यांची आहे, तिथल्या कालबिनियांची आहे, तिथल्या सपेरांची आहे, तिथल्या अस्वलवालांची आहे, वाघवाल्यांची आहे. वेगवेगळ्या धर्मामध्ये असलेल्या ज्या भटक्या जाती आहेत यांची सर्वात वाईट स्थिती आहे. अशा न्यूजपेपरच्या क्लिपिंग तुम्हाला दिसतील आणि त्या राज्यांनी छोटेखानी का होईना या भटक्या आणि विमुक्तांच्या स्थितीच्या विषयीचे अहवाल प्रकाशित केलेले आहेत. ते अहवाल त्या राज्याचे आहेत. गुजरात राज्य आहे, त्या गुजरात राज्यामध्ये सांसीच्या विषयीचा अहवाल कदाचित प्रकाशित झालेला आहे. गुजरातमध्ये ज्या भटक्या जाती आहेत, उंटवाले वगैरे यांचे अहवाल प्रकाशित झालेले असतील. तर तिथे ते सर्वात जास्त त्यांची वाईट स्थिती आहे, सामाजिक आणि आर्थिक वाईट स्थिती आहे. म्हणजे एकूण कोणत्या का गटामध्ये भटक्या आणि विमुक्त असेना त्यांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती ही सर्वात वाईट झालेली दिसते. तर ह्याचं एकूण एक्झॅक्टली पॉप्युलेशन किती हे ज्ञात झाल्याशिवाय यांच्यावरचे ऐतिहासिक असलेले अन्याय दूर करण्यासाठी काही लॉंग टर्मचे प्लॅन करावे लागतात किंवा पंचवार्षिक योजना आपल्याला राबवाव्या लागतात की या 5 वर्षामध्ये या भागामध्ये किंवा पूर्ण भारतामधल्या भटक्या आणि विमुक्तांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. त्यासाठी एक 10,000 कोटी रुपये आपल्याला द्यायचे आहेत. भटक्या आणि विमुक्तांच्या मुला-मुलींसाठी उच्च शिक्षण देण्यासाठी आपल्याला एवढी स्कॉलरशिप द्यायची आहे. जर तुम्हाला आकडेवारीच माहित नसेल तर तुम्ही दिलेला आर्थिक प्लॅन फसण्याची शक्यता असते. आपल्याला सांगितलं जातंय की भारत सरकारकडून 10 कोटी घरं बांधली गेली. तुम्हाला माहिती आहे का की 25 कोटी ते 30 कोटी लोक हे भटक्या विमुक्तातले आहेत, ते सारे बेघर आहेत ते. तर भटक्या आणि विमुक्तांची एकूण लोकसंख्या तुम्हाला जर माहिती असेल आणि त्यांच्याकडे घर आहे का, सायकल आहे का, टीव्ही आहे का, कॉम्प्युटर आहे का, शिक्षण किती आहे, मुलाचं शिक्षण किती, मुलीचं शिक्षण किती, साक्षरता गट किती आहे, त्यांची इत्यंभूत माहिती तुमच्या जनगणनेतनं मिळाल्याशिवाय तुम्हाला त्यांच्या आर्थिक उन्नयनाचे प्लॅन करता येणे शक्य नाही. भारतामध्ये 70 ते 80 केंद्रीय विद्यापीठ आहेत, जिथं डायरेक्ट केंद्राचा वर्चस्व असतो किंवा केंद्राच्या अखत्यारीत असतात. अशा केंद्रीय विद्यापीठामध्ये प्राध्यापक किती आहेत ओबीसीचे? साधारणतः 1% सुद्धा ओबीसीचे प्राध्यापक भरती झालेले नाही. म्हणजे प्राध्यापक पदापर्यंत जाण्यासाठी जे मार्क लागतात तेवढे मार्क यांच्याकडे नाहीत. म्हणजे अत्यंतिक शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा हा गट मागासलेला दिसतो पूर्ण भारतामध्ये. एकूण नोकऱ्यामध्ये ओबीसी प्रवर्गाचे लोक किती टक्के सरकारी नोकऱ्यामध्ये प्रवेशित झालेली आहेत त्याची तुम्हाला काही आकडेवारी मिळते. पण या ओबीसी प्रवर्गाची लोकसंख्या ज्ञात नसल्याने त्याची तुलना करता येत नाही. म्हणजे एकूण नोकऱ्यामध्ये 1,00,000 भारतामध्ये 1,00,000 ओबीसी लोक असू शकतात. पण तुम्हाला कळालं की यांची एकूण पॉप्युलेशन जे आहे भारतामध्ये ते 50 कोटीपेक्षा जास्त आहे. मग 50 कोटीमध्ये 10,000 किंवा 1,00,000 असतील तर त्या प्रमाणामध्ये म्हणजे 1% ओबीसी हे सरकारी नोकऱ्यामध्ये सामावून घेतले गेलेले आहेत. आरक्षण जे गोष्ट आहे ही कळीचा मुद्दा आहे पॉप्युलेशन काउंटिंगसाठी. त्याच्याचमुळं यांचं पॉप्युलेशन होत नाहीये. आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये ओबीसीच्या पॉप्युलेशनच्या विषयीचा एक रेटा प्रचंड वाढतो आहे. कदाचित त्या रेट्यामुळे सुद्धा भारत सरकार जातनिहाय जनगणनेकडे वळेल की काय अशी शक्यता आहे. 2011 मध्ये सरकारने जातीनिहाय जनगणनेच्या विषयीचा एक सेपरेट विभाग केलेला होता. पण तो प्रकाशित केलेला नाही. हे फार महत्वाचं आहे. 2021 मध्ये जनगणना होणं आवश्यक होतं. पण कोविडच्या महामारीमुळं ते पुढे ढकललं गेलेलं आहे. त्यामुळं 2011 ते 2021 या काळामध्ये किती जनसंख्या आपली वाढली किंवा घटली याच्याविषयीची आकडेवारी आपल्याकडे एक्झॅक्टलीपणे नाही. परंतु आपण चीनला मागे टाकलं गेल्या वर्षी. हे काही आकडेवारीच्या नुसार आलेली गोष्ट असू शकते. सांगायचा मुद्दा असा आहे की जातीनिहाय जनगणना केल्याने जातीवाद वाढेल. हे एक स्ट्रॉंग आर्ग्युमेंट जाती जनगणनेला विरोध करणाऱ्या लोकांकडनं येतं आणि भटक्या आणि विमुक्तांच्या बाबतीमध्ये ते जास्त करून घातकपणे वापरलं जातं. मी तुम्हाला मगाही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सरकारी नोकऱ्यामध्ये ओबीसी आणि भटक्या विमुक्ताचं प्रमाण ही 1% सुद्धा वर नाही आणि महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्ताचं प्रमाण नोकऱ्यांमधलं हे 1% जास्त नाही. त्यातही ज्याला आपण एनटी अ आणि एनटी ब म्हणतो यांचं प्रमाण तर 0.00 मध्ये सुद्धा नाही.
महाराष्ट्रामध्ये 10 विद्यापीठं आहेत. या 10 विद्यापीठामध्ये NT-अ आणि NT-ब या प्रवर्गातले किती लोक प्राध्यापक असतील? कोणत्याही विद्यापीठामध्ये साधारणतः 500 जागा आहेत. तर एका विद्यापीठात जर 500 जागा असतील, तर लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये किंवा यांना दिलेल्या जे आरक्षण आहे, ते आपण समजूया की 6% आरक्षण जे आहे NT-अ आणि NT-बचं 5.5%च आहे. पण आपण एक 6% समजूया वादविवादासाठी. 6% जागा असणे आवश्यक आहे. 1 किंवा 2 सुद्धा प्राध्यापक यांचे या विद्यापीठामध्ये भरले गेलेले नाहीत. अनेक शिक्षण संस्थांमध्ये भरले गेलेले नाहीत. मी साधारणतः पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद, वर जळगाव, धुळे, नंदुरबार आणि आता इथे 5 जिल्हे जे आहेत मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर. तर इथल्या शिक्षण संस्थांमध्ये भटक्या आणि विमुक्तांचे काम करणारे प्राध्यापक हे 1% सुद्धा नाहीत. अनेक संस्थेत तर एकही व्यक्ती काम करत नाही भटक्या आणि विमुक्तांचं. म्हणजे जे NT-अ आणि NT-ब म्हणतो आपण त्या प्रवर्गाचे. आता यांच्या पॉप्युलेशनचे आकडे तुम्हाला माहिती आहेत ना? जे वेगवेगळ्या म्हणजे सरकारने दिलेल्या माहितीच्या आधारे रेणके कमिशननी 2008 मध्ये ते 11 कोटी असल्याचं सांगितलं गेलेलं आहे. 2008 ते 2024 या कालखंडामध्ये जे वाढलेली आकडेवारीसह काही NGOचे अभ्यास म्हणतात. टेक्निकली ॲडव्हायझरी ग्रुपचा एक रिपोर्ट 2008 मध्ये आलेला होता. त्याच्या आधारे आपल्याला असं म्हणता येतं की 25 कोटी ते 30 कोटी लोकसंख्या भारतामध्ये यांची आहे. त्या प्रमाणामध्ये म्हणजे हे साधारणतः 16%च्या आसपासचं प्रमाण आहे. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांना 11% अडवलेलं आहे आणि आपल्याला पॉप्युलेशनची आकडेवारी सांगते की ते 16 कोटीपेक्षा म्हणजे 16% पेक्षा जास्त आहे. ही आकडेवारी खरं तर सरकारकडनं येणे जास्त आवश्यक आहे. तरच यांच्या अपलिफ्टमेंटचे प्रोग्राम राबवता येतील. म्हणजे आपल्याला यांच्या हाऊसिंग स्कीमची योजना राबवायची आहे. त्यासाठी किती पैसे लागतील? तर ह्यांची एक्झॅक्टली पॉप्युलेशन माहिती असणे आवश्यक. इयत्ता पहिली ते मास्टर डिग्री पर्यंत त्यांना स्कॉलरशिप द्यायची आहे मुला-मुलींना. तर ती स्कॉलरशिपची आकडेवारी जी आहे 1000 कोटी, 200 कोटी याची नियोजन करण्यासाठी तुम्हाला एक्झॅक्टली आकडेवारी माहिती असणे आवश्यक आहे. यांना काही व्यवसाय स्किल द्यायचं आहे. शेळी, मेंढी पालन, लहान-लहान दुकान टाकून द्यायचे, पानटपरी असो, पिठाची चक्की असो, त्यांना एक मिलमध्ये द्यायचे किंवा शेळी मेंढी पालन असो. या प्रकारचे स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहेत, ही इंडस्ट्रीसाठी त्यांना काय आपल्याला हेल्प करायची आहे. बीज भांडवल पुरवायचं आहे. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ यांना जे सरकार 50-100 कोटी रुपये देतं, ते सगळे खर्च पण होत नाही. तितके अर्ज पण यांच्याकडे येत नाही. त्यासाठी जागृती पण आपल्याकडे नसते आणि त्यासाठीचे विशेष प्रकारचे अधिकार पण नाहीत. भटक्या आणि विमुक्तांच्या आरक्षणाला संवैधानिक पाठिंबा नाही. कॉन्स्टिट्यूशन सेफगार्ड ज्याला म्हणतो आपण. संविधानाचा आधार नाही. या जातीसाठी राखीव ठेवलेला निधी हा कोणत्याही क्षणी सरकार कुठेही वळवू शकतं, वळवतं सुद्धा. आजपर्यंतचा इतिहास असा सांगतो की या प्रवर्गासाठी, या प्रवर्गाच्या उन्नयनासाठी ठेवलेली जी रक्कम आहे, ती रक्कम खर्च होताना दिसत नाही. अनेक तुम्हाला न्यूज दिसतील की साधे 200-500 कोटी सुद्धा ठेवलेले असतात, ते पण नीटसे खर्च होत नाही. हजारो कोटी या प्रवर्गाच्या उन्नयनासाठी असणे आवश्यक असताना म्हणजे भारतातल्या सर्वात जास्त मागास असलेला प्रवर्ग आहे हा भटक्या आणि मुक्तांचा. त्याची एक्झॅक्टली पॉप्युलेशन माहिती नसताना सुद्धा यासाठी आपण काय केलं पाहिजे, किती रक्कम ठेवली गेली पाहिजे, ती रक्कम कशी युटिलाइज होईल याविषयी भटक्या आणि विमुक्तांमधले अनेक ज्या जाती आहेत, त्या जाती वेगवेगळ्या अर्थाने सरकारचं राजकारण नीट समजून घेत नसाव्यात म्हणूनही आहे. अर्थात ही अन्य लोकांची सुद्धा जबाबदारी असते की जसं मी इतक्या वर्षापासून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देणाऱ्या आणि पेपरमध्ये त्यांचं नाव येणाऱ्या लोकांचा अभ्यास करतो. तर वडारी, पारधी, कैकाडी, काशी कापडी, टकारी एक सुद्धा IAS अधिकारी झाल्याची बातमी आतापर्यंत वाचलेली नाही. आपण कोणी वाचली असेल तर सांगा मला. MPSCची एक्झाम देऊन जो डेप्युटी कलेक्टर झाला किंवा DYSP झाला, अशी एकही बातमी मी वाचलेली नाही. फार पूर्वी एक बातमी दगड फोडणाऱ्या जमातीचा एक युवक बहुतेक तो अंध होता आणि तो एक MPSCची एक्झाम पास झालेला होता. क्लास 1 ची त्याला पोस्ट कदाचित मिळाली असेल. अत्यंतिक दारुण अशी स्थिती भटक्या आणि विमुक्तांची भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. तर आज ते सामाजिक आणि आर्थिकतेच्या कोणत्या स्टेजला पोहोचलेले आहे, हे जाणणे आणि हे सार्वत्रिक करणे फार आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे भारतामध्ये मसनजोगी समाजाची काय स्थिती आहे
त्याची सामाजिक आर्थिक स्थिती काय आहे हे जाणणे फार आवश्यक आहे. वडारी समुदायाची भारतामधली स्थिती काय आहे, सामाजिक आर्थिक स्थिती, नाथबाबाची स्थिती काय आहे, गोंधळ्यांची स्थिती काय आहे, डोंबाऱ्यांची स्थिती काय आहे, कोल्हाटी समुदायाची स्थिती काय आहे. किशोर शांताबाई काळे यांचं आत्मचरित्र आपण वाचलं असेल, त्याविषयी आपल्याला माहिती असेल. डोंबाऱ्यांच्या स्त्रियांची स्थिती काय आहे. मेनस्ट्रीम सोसायटी जी आहे ती मेनस्ट्रीम सोसायटी या भटक्या आणि विमुक्तांना कशा प्रकारे वापरून घेते आहे. भटक्या आणि विमुक्तांना जास्तीत जास्त अज्ञानाच्या खोल गर्तेत लपवून ठेवलं तरच या मेनस्ट्रीम सोसायटीची इकॉनॉमी तगणारी आहे. म्हणून ते या भटक्या आणि विमुक्तांच्या लोकांच्या श्रमाची वारंवार चोरी करते. यांच्याकडून अनेको प्रकारची कामं करून घेतली जातात आणि सर्वात बेघर असलेला भारतातला हा समुदाय असंतोषापासून सुद्धा दूर केला जातो. अनरेस्ट जो यांच्यामध्ये आहे, तो अनरेस्ट सुद्धा सरकार आणि आसपासच्या ज्या शास्त्या जाती आहेत त्या जाती यांचा अनरेस्ट सुद्धा वर येऊ देत नाही. यांच्या मुक्तीचे आवाज हे यांच्या आत्मचरित्रामध्ये आहेत. सर्वात जास्त सकस साहित्य या लोकांनी लिहिलेलं आहे. सकस साहित्यामध्ये दलित साहित्याचा नंबर लागतो आणि दलित साहित्यामध्ये हे भटक्या आणि मुक्त जे साहित्यिक आहेत, यांचं साहित्य हे वरच्या दर्जाचं आहे. कारण यांच्या अनुभवाला अनेक प्रकारचे कांगोरे आहेत. रोजचं जगणं यांचं अनेक प्रकारच्या विविधतेने भरलेलं आहे. रोज नवा गाव, रोज नवी संस्कृती, रोज नवे लोक, रोज नवी भिक्षा आणि रोज नवं ताट. याच्यातले काही शिकलेले लोक जे आहेत त्यांनी ते पकडलेलं आहे व्यवस्थित. बेलदार समुदायातनं आलेली अनेक प्रकारची आत्मकथा आहे. वडार समुदायातनं आलेली अनेक प्रकारची आत्मकथा आहेत. पारधी कम्युनिटी मधनं आलेले अनेक प्रकारचे आत्मकथा आहेत. ते सशक्त आहेत. साहित्याच्या बाज जो आहे मराठी साहित्याचा, तो बाज यातून तुम्हाला दिसतो. त्याविषयी सुद्धा चर्चा होत नाही. लोक म्हणतात की या मायक्रो मायक्रो कम्युनिटी आहेत. तसं नाहीये. 10-20 लाखांपेक्षा जास्त त्यांचं पॉप्युलेशन आहे. जर प्रत्येक गावात गोसावी असेल, तर त्यांचं पॉप्युलेशन कसं काय कमी असू शकतं? 36 जिल्हे आहेत, 500-600 तालुके आहेत आणि जवळ-जवळ लाखभर खेडी आहेत. प्रत्येक खेड्यामध्ये जर तुम्ही 100 जर लोक पकडले या समुदायाचे, 50 जरी लोक पकडले, तर किती झाले? किमान कोटीच्या घरामध्ये असतील. बंजारा समुदाय किमान 2 कोटीच्या घरामध्ये असतील. महाराष्ट्रामध्ये जे 14 कोटी लोकसंख्या आपण सांगतो, जी आपल्याला माहिती आहे, ज्ञात आहे, त्यात भटक्या आणि विमुक्तांची लोकसंख्या 2.5 कोटी मानली गेलेली आहे. त्याहून कितीतरी टक्के जास्त आहे. तुम्ही जातीनिहाय जनगणना न करत असल्यामुळं या भटक्या आणि विमुक्तांची एक्झॅक्टली संख्या किती आहे, जर ही कळाली आणि त्या प्रमाणामध्ये आरक्षणाची जर मागणी झाली, तर ती शास्त्या वर्गाला नको आहे. शास्त्या जातींना ती नको आहे आणि शास्त्या जाती वेगवेगळ्या अर्थाने स्वतःची जाती जनगणना करून घेत असतं. आरक्षणाची डिमांड उत्तरोत्तर वाढती आहे, कमी होत नाही. त्यामुळे भारत जर जातीचा देश असेल, तर जातीनिहाय जनगणना ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. उरफाटं ज्ञान काय देताय आम्हाला? जातीनिहाय जनगणना केली तर जातीवाद वाढेल, असं काय सांगताय आम्हाला? ऍक्च्युलीच भारतामध्ये जाती आहेत, तिची फीचर्स आहेत आणि जातीच्या टर्म्स आणि कंडिशन नुसार त्या त्या जातीचे व्यवहार चालतात. हे सार्वत्रिक सत्य डावलून काहीच जातींना सत्तेची मक्तेदारी द्यायची आणि काही जातींना अंधारात ठेवायचं. त्यांना वेगवेगळ्या प्रकाराने त्यांच्या कल्चरचा भाग म्हणून मानलं जायचं. भटक्या आणि विमुक्तांच्या कल्चरचा गौरव काय करत आहात? म्हणजे कोल्हाट्याच्या नाचकामाचा वाह, 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 वाह! त्याच्यातलं शोषण उघडं पाडा. आपलं काम आहे या निमित्ताने कोल्हाटी समुदायाचं शोषण उघडं पाडणं. इथली जी उतरंडीची जाती व्यवस्था आहे, ती कोल्हाटी समुदायाचं शोषण उघडं पाडण्यासाठी आपण आणली पाहिजे. म्हणून कोल्हाटी एकूण किती आहेत कळलं पाहिजे. डोंबारी एकूण किती आहेत ते कळलं पाहिजे. रेणके रिपोर्टनी सांगितलं आहे की कोल्हाटी समुदायातील स्त्रिया ह्या एकभुक्त असतात. म्हणजे ते एकच वेळ जेवतात. कारण त्यांना खेळ करायचा असतो. एक फूट कडीतून बाहेर यायचं असतं शरीर. मग त्या कोल्हाटी समुदायातल्या स्त्रियांची उन्नती करण्यासाठी कोल्हाटी समुदाय हा भारतामध्ये किती आहे हे कळणं आवश्यक आहे. तर त्यांच्या अपलिफ्टमेंटचे प्रोग्राम आपल्याला देणं शक्य होईल. त्यांच्या विषयीचं इकॉनॉमिकल एक पॅकेज बनवता येईल. म्हणून या जाती ज्या आहेत त्या जाती एक्झॅक्टली कळणं फार आवश्यक आहे. याचसाठी आपण मला बोलवलं होतं. मी तुम्हाला पहिल्यांदा पण सांगितलं की 1960 च्या आसपास फक्त 42 जाती होत्या. आज रोजी या भटक्या आणि विमुक्तामध्ये जवळ-जवळ 250 पेक्षा म्हणजे पोट जातीसह 250 पेक्षा जास्त जाती आहेत.
एवढं वाढून सुद्धा यांचं आरक्षण कमी कमी केलेलं आहे. जातीची संख्या वाढते आहे. एन-टी ब या प्रवर्गामध्ये सुरुवातीला फक्त 28 जाती होत्या. आपण मानू की तेव्हा 2.5% 3% आरक्षण होतं. 1960 मध्ये जर 2.5-3% आरक्षण असताना 28 जाती होत्या. आज 56 चा आकडा क्रॉस केलेला आहे आणि पोट जातीसह 250 चा आकडा क्रॉस केलेला आहे. तरी सुद्धा या जातींना 2.5% वरच का रोखून धरलेलं आहे? जवळ-जवळ एन-टी ब मध्ये 10% जास्त पॉप्युलेशन राहतं. हे आपल्याला या जातीमध्ये वाढलेल्या संख्येच्या आधारे सिद्ध करता येईल. नाही तर सरकारने सांगावं की या जातींची एक्झॅक्टली लोकसंख्या एवढी आहे. म्हणून याला 2.5% आरक्षण दिलं गेलेलं आहे. सारा खेळ हा आरक्षण रोखण्याच्या विषयीचा आहे. जातीनिहाय जनगणना न करणं हे आरक्षणाचा आरक्षणातून ज्या जातीचं उन्नयन होत आहे थोड्या प्रमाणामध्ये. खरं तर अनेक प्रकारचे अभ्यास असे पण झालेले आहेत, की 1947 पासून किंवा 1952 पासून शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइब्स यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे. परंतु यांच्या आर्थिक उन्नयनाचं प्रमाण किती आहे? तर ते 1-1.5% आसपासचं आहे. पण हे सुद्धा शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राइबचं पॉप्युलेशन माहिती असल्यामुळं आपल्याला कळालं, की त्यांचं उन्नयन किती झालेलं आहे. त्यांच्यापर्यंत किती पोहोचलेलं आहे. सरकारी स्कीम पोहोचून त्यांचं उन्नयन किती झालंय, तर ते ते प्रमाण सुद्धा 1-1.5% सुद्धा वर नाही. त्यांच्यावरची अट्रॉसिटी, त्यांच्यावर जे सरकार खर्च करतं ते, त्यांचं राजकीय प्रतिनिधित्व, त्या राजकीय प्रतिनिधित्वाने उपस्थित केलेले मुद्दे, त्याच्या चिंतनाचा विषय थोडासा वेगळा आहे. तो आपल्याला सेपरेटपणे घेता येईल. परंतु भारतामध्ये ज्या सरकारने सांगितलेल्या कमिशननी 1000 पेक्षा जास्त जाती आहेत. महाराष्ट्रामध्ये 250 च्या आसपास आहेत पोट जातीसह. याचं एक्झॅक्टली पॉप्युलेशन आपल्याला कळणं आवश्यक आहे. त्याचं कारण यांच्या आर्थिक उन्नयनाचे मार्ग त्याच्यातून जातात. म्हणून आपल्याला यांचं एक्झॅक्टली पॉप्युलेशन कळणं आपल्याला फार आवश्यकता आहे. सामाजिक वर्ग विवेचनेत काही जाती जमातीची शिकार झालेली आहे का नाही हे हे तपासण्यासाठी जातीचं पॉप्युलेशन काउंटिंग करणं फार आवश्यक आहे. सामाजिक जो न्याय असतो तो सर्वसमावेशी आहे की नाही हे कळण्यासाठी सुद्धा जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता आहे. समाजामध्ये अनेक प्रकारच्या विसंगती आहेत. त्या विसंगती नीट ओळखण्यासाठी सुद्धा तुम्हाला जातीनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे किंवा ती समजणे आवश्यक आहे. त्याच्या आधारे तुम्हाला तिथल्या एक छोटीशी गोष्ट सांगतो, की मध्य प्रदेशमध्ये शेड्यूल्ड कास्टला एकूण भारतामध्ये किती टक्के आरक्षण आहे? तर 8% आरक्षण आहे. पण काही जिल्ह्यामध्ये ते आरक्षण आपण जास्त वाढवलंय कारण त्यांची त्या जिल्ह्यातले पॉप्युलेशन जास्त असल्याचं आपल्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे धुळे, नंदुरबारचा एरिया, नागपूर, गडचिरोलीचा एरिया या ठिकाणी आपल्याला 50% 60% पेक्षा जास्त आरक्षण आदिवासी जनसमुदायांना द्यावं लागत आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण आदिवासींची जी संख्या आहे तिथं पॉप्युलेशन काउंटिंग होत असल्यामुळे आपण 20% तिथं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे अनेक राज्यामध्ये, अनेक टापूमध्ये त्या जातीचं पॉप्युलेशन किती आहे त्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यावं लागतं. त्यासाठी पॉप्युलेशन माहीत असणे आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भटक्या आणि विमुक्तांना किती टक्के आरक्षण द्यायचं हे त्यांचं पॉप्युलेशन काउंट झालं तरच शक्य आहे. अनेक प्रकारचे मतदारसंघ बदलतील लक्षात घ्या, की या भागामध्ये एवढे-एवढे टक्के भटके विमुक्त राहतात आणि तिथे भलताच प्रवर्गातला व्यक्ती आमदार आणि खासदार म्हणून निवडून येतो, नगरसेवक म्हणून निवडून येतो. तर ते गणित हे शास्त्र जातींना रोखून धरायचं आहे आणि भटक्या आणि विमुक्तांना प्रत्यक्षात सक्रिय राजकारणामध्ये येण्यापासून रोखून धरायचं आहे. सामाजिक प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न होऊ नयेत म्हणून पण काही शास्त्रीय जाती भटक्या आणि विमुक्तांचं पॉप्युलेशन काउंट करण्याच्या विरोधामध्ये आहेत. त्यांचे अधिकारी विरोधामध्ये आहेत. त्यांचे लोक विरोधामध्ये आहेत.